युद्धाचा परिणाम 30 दिवस युद्ध चालूच आहे. आमचे जवळजवळ 15-20 मूर्त्या जायच्या एक बाहेरच्या देशात. आत्ता जानेवारीपासून ते मे महिन्यापर्यंत त्या सगळ्या आउट ऑफ मूर्ती जायच्या सगळ्या. आता काय झालं आहे, पहिले जानेवारीपासून आमचे 5,000 मूर्ती गेल्या. आता मे महिन्यापर्यंत जवळजवळ 15-1,000 मूर्ती जायच्या. ते आता सगळं स्टॉप झाले. सगळं मटेरियल महाग झालेलं आहे. पॅकिंग मटेरियल हे सगळं महाग झालेलं आहे. आणि आता ते आम्ही सगळं बँक लोन करून सगळे काम करतो. आता बँकेचे लोन कसे फेडायचे हे आमच्यावर मोठं आर्थिक संकट आलेलं आहे. तर सरकारकडे ही विनंती आहे की हे युद्ध लवकरात लवकर थांबायला पाहिजे आणि बाप्पाचरणी प्रार्थना हे सगळं व्यवस्थित विघ्न टाळायला पाहिजे. ह्या आपल्या जो युद्ध चालू आहे त्या युद्धामुळे आमच्याकडे म्हणजे बऱ्याच प्रकारच्या अडचणी आलेल्या आहेत. म्हणजे मूर्त्या तयार म्हणजे स्टॉक तयार आहे पण मूर्त्या इकडनं जात नाही आहेत. आणि बॉक्सचे रेट आमचे वाढले. जे पॅकिंगला बॉक्स लागतात त्यांचे मग रेट तुफान वाढलेले आहेत. म्हणजे त्याला गॅस लागतो त्याला हिटिंगसाठी वगैरे, त्यामुळे गॅस वाढतो. त्यामुळे रेट वाढलेले आहेत भरपूर. बऱ्याच काही अडचणी आलेल्या आहेत.